राम नाव ऐकल्याबरोबर कुंभकर्णाला राग येत होता आणि त्याच्या अंगावर जितके थेंब आले तितक्या थेंबातून राम राम निघत होता. राग आला पण त्यानं रावणाला त्या रागात सावध केलं. पळतच घरी गेलं, भरलेला हात रक्तानं रावणाच्या कानाला लावला. दादा, ए दादा, रामाच्या पक्षात रामावर प्रेम करणारी इतकी निष्ठावंत माणसं आहेत, मेल्यावर त्यांचं रक्त राम राम म्हणतंय. मेल्यावर त्यांचं रक्त सुद्धा राम राम म्हणतंय. मग वानर जर प्रभू रामचंद्रावर इतके निष्ठावंत होते, तर या वानराला या पक्षात आणणारा पक्ष प्रमुख मारुतीराय किती निष्ठावंत असेल. रामागड्याची आवडी मोठी, अत्यंत आवड, अत्यंत निष्ठा. रावणाच्या पक्क लक्षात होतं हनुमंत वल्ली आणून लक्ष्मणाला उठविणार, पण उशीर झाला की लक्ष्मण मरणार. म्हणून त्याला उशीर करण्यासाठी एका व्यक्तीला बोलिलं. त्याचं नाव होतं कालनेमी. 2 अवतारात 2 लोक आले. 7व्या अवतारात कालनेमी आणि 8व्या अवतारात द्वापार युगात कालयवन. कृतात्रेता युगात कालनेमी आणि द्वापार युगात कालयवन. दोघही हलकट होते. कालयवनाचा जन्म मी भागवत सांगतो, पण कालयवनाचा जन्म बायका पुढे बसल्यावर महाराष्ट्रातला कोणताच वक्ता सांगू शकत नाही. इतका घाणेरडा जन्म होता कालयवनाचा, इतका घाणेरडा. इतकी त्याची कर्माची रेषा घाणेरडी, बायकांच्या पुढे महाराष्ट्रातला वक्ता सांगू शकत नाही. आणि जो सांगतो तो संप्रदायातलाच नाही. इतका नीच कर्म त्याचं, इतकं नीच. आणि ह्या कालयवनाचं पण तसंच होतं, कालनेमीचं पण तसंच होतं, हलकट कालनेमी. रामायणातल्या 8 राक्षसापैकी एक नालायक राक्षस तो होता. आपल्याला इतका विस्तार नाही सांगायचा, मला फक्त क्षणोक्षणाची करा विचार, एवढा पुरावा द्यायचा. रावणानं त्याला बोलून घेतलंय. कालनेमी, जी सरकार. मुजरा करायची राजा पुढे, जी म्हणायची, जी म्हणायची. जी हा आपल्या भारतीय संस्कृतीतला, महाराष्ट्राच्या मातीतला आदरयुक्त शब्द आहे. मोठ्या माणसांनी बहाल्याच्या नंतर जी म्हणायचं. वडिलांनी मुलाला आवाज दिला, बाळो जी बाबा, सासऱ्यान सुनेल सुनबाई, जी मामांजी, असा जी शब्द आदरवाचक शब्द आहे. हे कालनेमी, जी जी इकडे तुला महाराज करायचे. तर कालनेमी म्हणला, सरकार महाराज, तुम्ही पालन पोषण भरण पोषण केलेले सांभाळलेले 8 राक्षस, त्याच्यापैकी मी एक आहे. आमच्या 8 जणांचा जठराग्नी इतका पावरबाज आहे की 1 महिनाभर जर गायीचे कुठल्याही जनावराचे हाड उकळले 1 वर्षभर तरी ते इगरायचे नाही. येईनं खाल्ल्याच्या नंतर दिनत्रये प्रहरेची 8 प्रहरे मात्राम चतुरास्तितेषु. 4 प्रहराची रात्र, 4 प्रहराचा दिवस. एका प्रहरातला 4था भाग तितक्या वेळेत हाडाचा चुना होत होता. अशी राक्षस 8, त्याच्यापैकी कालनेमी. मी इतका माझा घाणेरडा जठराग्नी, हाड पचवायची ताकद, कुठल्याही जनावराचे खुर पचवायची ताकद, मग मी महाराज होईलच कसा? ते म्हणले, होय नको होऊ, पण मी तुला करणार. कपडे टिकले अण्णा, माळा टिकनत न, माळा टिकच नत. हो टिकच नत. हे बा आमची आजी होती. मी म्हणलं, आजी माळीचे मणी उलायलेत, तुला विटाळ झाला असेल. शिकलेली लोक नव्हती, पण तू कोण्यातरी घाणेरड्या माणसाला खेटला असेल म्हणून तुझ्या गळ्यातले मणी फुटायलेत. मला ते पुरावा शास्त्रातला नंतर सापडा, मला कळाल्यावर. त्याच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घातल्याच्या नंतर माळा छिन्न भिचिन्न होत होत्या. इतका पापी होता, इतका पापी. मग शाडूच्या मातीचे मणी केले. शाडूच्या मातीच्या मणीची माळ गळ्यात घातली. हे मला पुराणात सापडलं नाही, पण पुराणाचा बादशाह महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले, वैकुंठवासी माधव महाराज मगर, त्यांचा पुरावा होता. शाडूच्या मातीचे मणी केले, रंगरंगोटी केली, गळ्यात माळा घातल्या आणि महाराज असा शोभू लागला. आणि अजून बी लक्षात घ्या, खऱ्या महाराजापेक्षा देखावेदार महाराज लय वपत आहेत.
खऱ्याचं काय असतंय? महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशे पण मिरवी आवडवणी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. ज्ञानोबाराच्या सोहळ्यात चलत असणाऱ्या वारकऱ्यामध्ये खोटा वारकरी घुसून अभंग म्हणून खिसा कापीन. आपल्याला वाटेल वा तुकाराम महाराजाचा चुलताच आला, आणि मग कळते खिसा कोणीकडे गेला, त्यानंच आणला. खोटं जास्त माणसाला, आणि खोट्याला माणूस भुलतो. या बा, खोट्याला तुम्ही आणि मी भुलल नवल नाही, खोट्याला ह्या भुलत्याला नवल नाही. खोट्याला जगाची मालकीन भुलली. रावण का खरा महाराज होता का? तरी पण सीताई साहेबाला खराच वाटला ना, आणि गेल्या वाढायला. भुलल्या का नाही सीताई साहेब? त्याला पण खोट्याला बोलते माणूस. असा सुंदर महाराज झाला काल नेहमी. काय करायचं म्हणे? कोण्या नाटकात? नाटकात पार्ट नाही करायचं म्हणे. तुला महाराज होऊन रामनामाचं भजन करून मारुतीला बोलवायचं. अरे बापरे म्हणले, ते मारुती? हो, ज्यानं तुमच्या दुपारी दाढीन मिशा जाळल्या तो. रावण म्हणला थोत्तरच फोडीन माया मिशाचं काहीच कायला. आणि ते म्हणले मग मी कोणाचं इचकू? हा, तुमच्या प्रधानानं जांभळी दिल्या यमाचं धोतर सुटतंय, ही तुमच्या प्रधानात ताकद आहे. सूर्य तुमच्या इथं दिवे लावायला येतोय, ही तुमची ताकद आहे. आणि एवढी शक्ती असताना तुमच्या दाढीन मिशा दुपारा जाळल्या, आणि त्याला मी फसवायला काय माई मायवेली? रावण म्हणला तुला काय? ते मला मारीन ना. रावण म्हणला तू तिकडे नाही गेल्या मी इथं हाणीन. क्षणोक्षणा सांगतोय, मी तुला इथं हाणीन, तुला वाचू देणार नाही. ते घरी आला आणि बायकोला म्हणला पाया पडी एकदा, पड बरं एकदा पाया. ते म्हणली माय पाया पडे तर का पडू देत नव्हता ना, आज मनानं कस काय पडा म्हणायले? ते म्हणला पड पाया, याच्यानंतर पुन्हा मी तुला भेटणार नाही. आणि कस काय? आज मरायचे म्हणले. बाईन कोण मारीन? हनुमंत. आणि चालले कशाला? कोणते हनुमंत का? हे हनुमाने रे पुछडी. ते अग्नी घेऊन आलेला हो, त्याला फसवायला. काऊन चालले म्हणले? येडे आहेत का काय? कशाला चालले तुम्ही? चालले कशाला? ते म्हणलं रावणानं सांगितले. नाही म्हणा ना. नाही म्हणल्यावर ते हाणते. कस करू सांग ना? बायको हुशार होती आबा. तिनं सांगितलं गेले तरी मरण आहे, आणि नाही गेले तरी मरण आहे. पण गेल्यावर आलेलं मरण मोक्षाला नेईल. मारुतीरायाच्या हाताने आलेलं मरण तुम्हाला मोक्षाला नेईल, आणि ह्या पाप्याच्या हाताने आलेलं मरण तुम्हाला नरकाला नेईल. वेळ कुठं घालवायचा ठरवा. त्यानं विचार केला, आयुष्यभर जनावरांची पाय खाल्लीत, इतका पापी आहे. पण शेवटच्या टप्प्यात मी तिकडं जर गेलो तर जगातल्या 1 नंबरच्या संन्याशाचा स्पर्श होणार, शरीर दग्ध होणार, आणि मला विमान येणार. म्हणून त्यानं वेळ तिथं खर्च केला आणि मारुतीरायाच्या हाताने मृत्यू स्वीकारला. क्षणोक्षणा हा
राक्षस नालायक होता, पण त्यानं आपला वेळ मात्र वाया घातला नाही. शेवटच्या टप्प्यात त्याला मोक्ष क्षणोक्षणाची करावा विचार. माणसाला अमूल्य अशा प्रकारचा देह प्राप्त झालाय. हे अमूल्य अशा प्रकारचं जीवन एखाद्याला जगाच्या मालकानं बालवयात त्याच्या वडिलांना आवड निर्माण झाली आपल्या मुलाला शिकवावा, तर त्या मुलांनी वडिलांनी दिलेली संधी, विश्वाच्या मालकानं दिलेली संधी आपली वाया घालता कामा नये. गोड काटेकोरपणाने शिक्षण शिकावं आणि मोठा अधिकारी पद भूषवावं, हे त्यानं त्याचा वेळ वाया घालता कामा नये. कल्पना करा, वडील थकले, आई थकली, शेवटचा टप्पा आहे. वरील 6 महिन्याचे आई वडील सोबते असतील, जीवनभर त्यांनी काम केलं, शेवटच्या 4-5 महिन्यात काम करता येत नाही. त्या 4-5 महिन्यात मुलांनी आपण संधी वाया घालायची नाही. ज्यांनी आपल्याला विश्व दाखवले त्यांची सेवा 5-4 महिने करावा. ते पिकलं पान एके दिवशी वारा येईल, पान तुटून जाईल, पान जाळून टाकावं लागेल, पण तितक्या वेळापुरती आपण सेवेत आपला वेळ खर्च करावा, क्षणोक्षणाची करावा विचार. का करायचा आहे हे जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, हे प्रत्येकाचं जायचंय. तुम्हाला सांगू का, तुम्हा आम्हाला व्यवस्थित जगण्यासाठी किंवा त्रासाच्या भयव्याप्तीच्या खुणा त्रास देऊ नये याच्याकरता जगाच्या मालकाने अवतार घेतला. आबा त्यालाही थांबता आलं नाही. येरती पामर जीव, त्याला थांबता येत नाही. का? जीवसृष्टीवर आलेला, जीवदशेला आलेला देव, त्याला सुद्धा मर्यादा येतात. त्यानं सुद्धा नासक शरीर धारण केलंय, नाशवंत शरीर धारण केलंय. तुमची आमची काय कथा आहे, जाणार एके दिवशी, आणि हे गेल्यावर वेळ नाही. एक पोरग म्हणलं मी बी शिक्षक झालो असतो, पण का झाला नाही, काय नाही म्हणला, मी खिडक्यातून मास्तरायला दगड आणले. शाळाच्या खिडक्या तर फोडल्याच, पण खिडक्याचे काच फुटल्या, मी गुरुजीला दगड आणले, याच्यामुळं मास्तर झालं नाही. वेळ मातीत घातलास नालाय का, मातीत घातलास. कल्पना करा, ज्याचा अंगठा काढा 5 मिनिटं घेतो. चाल वगैरे झाली ग्रहित धरू, आहे का नाही, आपला घरचाच मामला आहे, काय ताने आहे का नाही. हो, परमार्थाचा माझ्या 9 लोकांच्या यादीतला एक बादशाह. मी आतापर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2887-88 गाव, 91 का 92 गाव झाली त्यांना माझी. त्याच्यात मला 90 लोक प्रमाणाचे बादशे सापडले, त्याच्यातला एक आबा. एखादा म्हणील बाळू महाराज आजच्या कीर्तनात आबा उभे आहेत म्हणून चोंभाळायला आले. मी नाही चोंभाळीत, कारण मला बारीकसा पाईप दिलाय पैशाचा पंढरपुरातल्या मालकानं, त्याच्यामुळे मी नालायकाला चोंभाळीत नाही. चेष्टा करणार नाही, पण चोंभाळणार नाही, हा माझा नियम आहे. नाही, यांना फारच प्रमाण येते. नको, 2-4 हजार खिशात आगाव घातले म्हणजे आंड्रवेली धुवू नकोस त्याच्या सुंबळ्या, तुला पाप फेडावं लागेल त्याचं काही बी. घोडं कोणाचंही असू द्या, त्याला घोडं म्हणायचं. अण्णा चांगलं लेकरू कोणाचंही असू द्या, त्याला चांगलंच म्हणावं लागेल. हो, आपल्या पाहुण्याच्या गध्याला घोडं नसतेत म्हणित गध्या. आपल्या पाहुण्याच्या गध्याला घोडं म्हणित नसतेत गध्या. पाहुण्याचं जरी गधा आलं तर गधच म्हण जाय गध्या. तू या युहायाचं गध आहे मग त्याला घोडं म्हणतो का गध्या, असं नसतं गध्या. आपला पाहुणा जरी नसेल आणि काटेवाड घोड्यावर बसला असेल तर म्हणायचं काय घोडं आहे का नाही, वर्णनच करावं लागेल. आवाजाचा बादशाह, प्रमाणाचा बादशाह. गाता आबा कोणाला येईन बरं, मी आश्रमला नेहमी सांगत असतो, गाता कोणाला येईल. गायनाच्या क्षेत्रात तमाशातली लोक सुद्धा गाजली. हो, आजही गाजली. हो, गायन क्षेत्रातली फिल्मी सृष्टीतली लोक सुद्धा गाजली, त्याबद्दल नाही. वारकरी होऊ शकत नाहीत. वारकरी होण्यासाठी कीर्तनकारानं कीर्तन करत असताना, कथाकाराने कथा सांगत असताना प्रमाणाची पुस्ती देऊन ती भिंत मजबूत करणं, ही गुणीजनाची भजनेची ताकद असते, भजनेची. हो, कीर्तनकार एखादी गोष्ट बोलत असताना, एखादं वाक्य सांगत असताना, एखादं चरित्र सांगत असताना, आबा तुम्ही जे मधलं प्रमाण दिलं तर सुरुवातीला, हे प्रमाण दिलं याचा अर्थ असा असतो, गिरगावकर तासात चालायलाय. हो, म्हणजे बाकीच्या लोकांनी म्हणायचं गिरगावकर सांगतोय ते खोटं नाही, यांचा पुरावा आहे, यांनी दिलेला पुरावा एखाद्या संतांचा असतो. असे गोड 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 पुरावे सतत. आणि नम्रता. माझ्या जीवनात मला तरी आठवलं नाही एवढी विद्वत्ता असताना छोट्या लेकराला चाल दिली.
मी तोंडावर वर्णन नाही करत बरोबर, ही वस्तुस्थिती सांगायला. अण्णा तुम्ही पाहिलंय, देते ती एवढ्या लोक दुसऱ्याला चाल, ही आहे का नाही आत्ताची परिस्थिती? हो. मग इतकं जो माणूस लहान होतो का, त्याला परिसर डोक्यावर घेतो, हे लक्षात घ्या. बा आपण पिकवलेली गहू दुसऱ्या राज्यातली लोक खात असतील, नवल नाही, इथल्याला आवडावा त्याचं नाव म्हणायचं गहू पिकिले. परिसर सोडत नाही तुम्हाला. आम्ही 1-2 ठिकाणी गेलो म्हणले त्यांची तारीख भेटली नाही. याचा अर्थ असा आहे तुम्हाला परिसर मानतोय. महाराज तुम्ही पक्वाद वाजिता, तुम्हाला परिसरातले लोक जर मानित असतील तर असं समजायचं आपल्याला ज्ञानोबाराय तुकोबारायची कृपा झाली. हो. विद्वत्ता अशी कमवायची, अशी कमवायची. मला तुम्ही चांगली लोक त्रास देतात म्हणून इतक्या लांब येतो. माफ करा त्रास शब्द वापरला, क्षमा करा मी त्रास शब्द वापरलाय, पण मला परिसरच येऊ देत नाही. ही माझ्या पंढरपुरातल्या मालकाची माझ्यावरची कृपा आहे. हो. एकलव्य नावाचा व्यक्ती भिल्लाच्या कुळात जन्माला आला. भिल्लाच्या गुरुजीकडे शिकायला गेला. अहो वेळ वाया नाही घातला की माणूस मोठं होतच. असाध्य ते साध्य करिता सायास आणि कारण अभ्यास तुका म्हणे. दोरीनं दगड कापतू, दोरीनं दगड कापतू असं म्हणलं. एक जण म्हणला याच्या गोळ्या संपल्यात, याच्या गोळ्या संपल्यात, याला पटकन मुंबईला भरती करा एखाद्या मेंटल हॉस्पिटलमध्ये. दोरीनं कुठे दगड कापत असतो का? तर जुन्या काळात पाणी शेंदायला आडं होते आपल्या गावात, विहिरी होते आडं, त्याला दगडाचे पाठथरे, हे सिमेंटचे नव्हते. तर प्रत्येक दगडाला बोट जाईल असे वन पडलेले आहेत. ते चाकूचे आहेत का? ते तलवारीचे आहेत का? ते बंदुकीचे आहेत का? ते ग्राइंडरचे आहेत का? नाही, दोरीचेच आहेत. दोऱ्या साखळ्याच्या होत्या का? नाही. मग सतत सतत ज्या जाग्यावर मऊ दोरी, नरम दोरी फिरत होती, ते कठीण दगडाला कापलं. कशाची ताकद आहे? प्रयत्नाची ताकद आहे. आपण प्रयत्न केल्याच्या नंतर आपला वेळ प्रयत्नात वाया घालायचा, कष्टात वाया घालायचा, त्याचं चीज करणं विटेवरच्या मालकाचं काम आहे. तो त्याला फळ देत राहतो. अहो शेतात गेल्यावर कांद्याच्या शेंड्याची पात जर करपत असेल तर लगेच तुम्ही दुसरं औषध आणता. धुई जरी आली असेल तर लगेच 10च मिनिटात तुम्ही पुन्हा बागेत फवारायला दुसरं औषध आणता. मी पाहतो आमच्याकडे बागा जरी नसल्या तरी तुमचं पाहतो. मी आसारामला म्हणलं दिवस माळाला फवारा चालू आहे. काका म्हणले नाही केल्यावर पुन्हा करायचंच काम नाही काही. मग नुसते झाडं हिरवे, द्राक्षाला काहीच लागत नाही. ही वेळेची ताकद आहे का नाही? वेळ हुकल्यावर काय रतन भाऊ राहते? काहीच नाही. शिकायला गेले, कोण आहे म्हणले? मी भिल्लाच्या गुळात. शिकित नाही म्हणले. इथं फक्त राजाच्या पोरायला आणि प्रधानाच्या पोरायला शिक्षण आहे. बर तितकं म्हणल्यावर पोरग नाराज झालं नाही. शेवटचा पुरावा, माफी मागतो आता. आता अण्णा बोट करू नका. हे असं करते. तुम्हाला जरी दिसत नसेल ते असं करते. जरासं आणि काय ऐकतो तुमचं सांगू. तुमच्यासारख्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या विटेवरच्या मालकावर, ज्ञानोबाराय तुकोबारावर प्रेम करणाऱ्या माणसांची कृपा म्हणून कालच्या 4 तारखेला 3 वर्ष झाले. नाही तर मग 3रं श्राद्ध काल झालं असतं. ही तुमची सगळ्यांची कृपा आहे म्हणून वाचलोय. यजमानाचा एक मुलगा प्राज्ञाचक्षू आहे. वैभव नावाचा मुलगा प्राज्ञाचक्षू. मी तर त्याची विद्वत्ता ऐकलं माझी मेमरी हँग झाली. आणि बँकेत नोकरीला, बँकेत. आता मला आपल्याला काही कळत नाही. मी लगेच विचारलं तुम्ही तिथलं कसं काय हँडल करता? लगेच मोबाईल दाखवलं. त्याचं एक व्याप असते, आमका असते, तमका असते. तुमचा नंबर सांगा, काय सांगा. काय ताकद, काय विद्वत्ता. अहो देवानं जरी डोळे दिले नसतील पण प्राज्ञाचक्षु असताना सुद्धा विश्वाच्या मालकानं दिलेली बुद्धी ही वायफट कामात न खर्च करता शैक्षणिक क्षेत्रात खर्चिली. म्हणून जिथं लक्ष्मीचा व्यवहार चालतंय तिथं ते पोरग नोकरीला आहे. आपल्याला अंधा असल्यावर सही तरी स्वीकारतो का मॅनेजर? पैसे तरी मोजता येतील का आपल्याला? पण बुद्धीचा वापर चांगल्या ठिकाणी केला, वेळ क्षणोक्षणाला विचार केला, म्हणून ते पोरग आज जिथं पैशाचा व्यवहार, लक्ष्मीचा व्यवहार चालते तिथं ते वैभव नोकरीला आहे. आनंद वाटला. वा एकलव्याला हाकलून दिलं.
काही माणसं म्हणतात आमची परिस्थिती नाही म्हणून मी शिकत नाही. थोतरीत आणायला पाहिजे तू. हा 50 वर्षापूर्वीचा काळ मी समजून घेईल, आबा 30 वर्षापूर्वीचा काळ समजून घेईल. पण आता जर कोणी म्हणत असेल मी पैसे नाही म्हणून शिकत नाही, तर त्याची बसायची जागा पुन्हा एकदा आणायला पाहिजे. चांगल्या काठीनं बेसरामाच्या वल्ल्या फुकानं. काळ इतका गोड आलाय, शासन एसट्या फुकट, शासनाची फीस फुकट, शासनाची पुस्तकं फुकट, सगळ्या गोष्टी फुकट आहेत. शासनाचा आहार फुकट, चांगल्या शिकणाऱ्या मार्क कमविणाऱ्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती, शासनाचे पैसे पण फुकट. काय गडबड? अण्णा 1 मिनिट. विठोबा रखुमाई आदरणीय सन्माननीय माजी आमदार, राजकीय क्षेत्रामध्ये नाविन्य कमवणारे गोड असं सुंदर रत्न माजी आमदार मारुतरावजी पवार साहेब वयाचा टप्पा या अवस्थेत असताना सुद्धा सत्कार करण्यासाठी आले. मारुतरावजी पवारांना कोटी कोटी धन्यवाद. आमचे विघरणीचे विठ्ठलांना भाचीचं लग्न आहे तरी पण कीर्तनासाठी वर्णी लावली. अण्णांना सुद्धा धन्यवाद. काका आधी करून द्रोणाचार्यांनी काढून दिलं म्हणून तितक्यावर समाधान मानलं नाही, दुःख मानलं नाही. मातीचे द्रोणाचार्य केले आणि त्याच्यावर साधना केली आणि जगात 3रा क्रमांक एकलव्याचा आला. 1ला क्रमांक राजा दशरथ, 2रे महाभारतातली विद्या शिकवणारे द्रोणाचार्य आणि 3रा एकलव्य, जगात 3रा. वेळ वाया घातला नाही. क्षणोक्षण हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू ज्ञानेश्वर मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने आजचा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम वैकुंठवासी दत्तात्रय शंकरराव आहेर हे विश्वात्म्यात विलीन झाले. त्यांना आजच्या मितीला वर्ष होऊन गेलं. त्यांच्या पुण्यस्मरणाकरता आदरणीय मंगेश आणि वैभव हे सुपुत्र, त्यांचे काका वगैरे सगळेजण मिळून या याच्यामध्ये नमूद केलेला पुरावा आहे. या दोन्ही सुपुत्रांना गोड अशा प्रकारचा पितृलोकातून आशीर्वाद वैकुंठवासी दत्तात्रय स्वर्गीय यांनी पितृलोकातून द्यावा ही पितृलोकाच्या चरणी प्रार्थना. निधियाम निधिपदे गवतति सुदयति कालति चंदय भवतति जाय कृतजनि संगति सकल विजायं भवतति जायन्ते नाय निमदति कृतजनि संग सुदानति काल छंद भय जायन्ते कागति श्राद्धं हिरण्य श्राद्धो शंख श्राद्ध भय जायन्ते शंखादीयं श्राद्ध भयन्ते श्राद्ध भवाति जायन्ते त्रिपिष्टिं नारायण दति नागबलि